गुरुदेव। बच्चों, आज आप सभी समाज सुधार के बारे में जान चुके हैं। यहाँ भक्ति काल में कुछ कवि लेखक आते हैं, कविगण देखते हैं और सामाजिक सुधार में कुछ लोगों को आप सभी दे चुके हैं। कोई बता सकते हैं भक्ति काल में कवि कौन कौन थे? भक्ति काल में कवि कौन कौन थे? एक एक बताइए। हाँ, बताइए। कृष्ण को कौन अधिक जानते हुए कविता को लिखे हैं? बताइए। अच्छा, सूरदास। हाँ, सूरदास लिखे हैं। राम के बारे में कौन नहीं? कबीरदास। कृष्ण के बारे में राम और राम के बारे में तुलसीदास। अच्छा, कृष्ण के बारे में सूरदास जी अधिक पद्य लिखे हैं। आज हम बच्चों सूर शाम कविता को देखेंगे। सूर्य नहीं, सूरदास। सूर शाम। सूर शाम के बारे में अधिक जानकारी आप देखेंगे बच्चों। पहले कवि परिचय को देखेंगे। सूरदास। 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 जन्म 1540। मृत्यु 1642। 1642। गांव रुनकता गांव। राज्य उत्तर प्रदेश। रचनाएं सूरसागर। दूसरा है सूरसारावली। बच्चों लिखिए, सभी विवरण लिखना चाहिए। लिखे तो आपके ध्यान में हमेशा रहता है। पहला है सूरसागर, दूसरा है सूरसारावली। ये साहित्य लहरी। साहित्य लहरी। मृत्यु 1642 में हुआ। कवि वात्सल्य श्रृंगार। तथा भक्ति। वात्सल्य, श्रृंगार, भक्ति त्रिवेणी संगम है। भक्ति का त्रिवेणी संगम है। त्रिवेणी संगम है।
वात्सल्य, श्रृंगार, भक्ति, त्रिवेणी संगम है बच्चों। सूरदास जी के बारे में देखेंगे। भक्त कवि सूरदास हिंदी साहित्य आकाश के सूर्य माने जाते हैं। हिंदी साहित्य आकाश के सूर्य कौन है? हिंदी साहित्य का सूर्याकाश सूरदास जी हैं। इन्हें भक्ति काल की सगुण भक्ति धारा की कृष्ण भक्ति शाखा के प्रवर्तक माना जाता है। इनका जन्म उत्तर प्रदेश के रुनकता गांव में सन 1540 को हुआ था। इनकी प्रमुख रचनाएं हैं सूरसागर, सुरसारावली एवं साहित्य लहरी। इनके काव्यों में वात्सल्य तथा श्रृंगार भक्ति का त्रिवेणी संगम है। ಮಕ್ಕಳೇ, ಸೂರದಾಸ್ ಅವರು ಭಕ್ತಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಪ್ರಮುಖ ಕವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಆಕಾಶದ ಸೂರ್ಯ. ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಇವರು ಸೂರ್ಯ ಇದ್ದಂತೆ, ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಎಂಬ ಆಕಾಶಕ್ಕೆ ಇವರು ಸೂರ್ಯ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಅಂತ ಕವಿಗಳು ಬರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಭಕ್ತಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಸಗುಣ ಭಕ್ತಿಯ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿ ಶಾಖೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥರು. ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ಭಕ್ತಿ ಬಂದಿದೆ, ರಾಮ ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿ ಅಂತ. ರಾಮನ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಕಬೀರದಾಸರು ಬರ್ತಾರೆ, ತುಳಸಿದಾಸರು ಬರ್ತಾರೆ. ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಸೂರದಾಸರು ಬರ್ತಾರೆ, ಸೂರದಾಸರು, ಮೀರಾಬಾಯಿ ಇವರೆಲ್ಲ ಬರ್ತಾರೆ. ಇವರು ಪ್ರವರ್ತಕ ಮಾನ, ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿ ಶಾಖೆಯ ಪ್ರವರ್ತಕರು ಎಂದು ಇವರನ್ನು ಕರೀತಾರೆ. ಇವರ ಜನ್ಮ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ರುಣಕತ ಎಂಬ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಾಗುತ್ತೆ. 1540ರಲ್ಲಿ ರುಣಕತ ಎಂಬಲ್ಲಾಗುತ್ತೆ, ರಾಜ್ಯ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಇಲ್ಲಾಗುತ್ತೆ. ಇವರ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳು ಸೂರಸಾಗರ್, ಸುರಸಾವಲಿ ಹಾಗೂ ಸಾಹಿತ್ಯ ಲಹರಿ ಎಂಬುದಾಗಿದೆ. ಇವರು 1642ರಲ್ಲಿ ತೀರ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಇವರ ಒಂದು ಕೃತಿಗಳು ವಾತ್ಸಲ್ಯ ಮತ್ತು ಶೃಂಗಾರ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಯ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮ ಆಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ವಾತ್ಸಲ್ಯ, ಶೃಂಗಾರ, ಭಕ್ತಿ ಇವೆಲ್ಲ ಸಮ್ಮಿಳಿತಗೊಂಡಿದೆ. ಯಾಕೆ ಮಕ್ಕಳೇ ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಇಟ್ಟರು? ಯಾಕೆ ಇದು ನಿಮಗೆ ಬೇಕಾಗಿತ್ತು? बच्चों, इस सुरसारावली को आप सभी को क्यों पढ़ना चाहिए? पढ़ने से क्या लाभ होता है, इसके बारे में अधिक जानकारी यहाँ रखे हैं बच्चों। बच्चे स्वभाव से बोले होते हैं। वे हमेशा अपने माता पिता से, अपने भाई बहन और मित्रों की कुछ ना कुछ शिकायत करते रहते हैं। उनका बाल सहज स्वभाव देखकर बड़ों को हंसी आती है और उन्हें पुचकाकर सांत्वना देते हैं। माँ और बेटे के ऐसे सहज संबंध की कल्पना कर सूरदास जी ने अपने इस पद में उसका मार्मिक चित्रण किया है. ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಸ್ವಭಾವವಾಗಿ ಒಂಥರ ಮುಗ್ಧರಾಗಿರ್ತಾರೆ. ಹಮೇಶ ಬೋಲೆ ಮುಗ್ಧತನ. ಯಾವಾಗಲೂ ಈ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮುಗ್ಧರಾಗಿರ್ತಾರೆ, ಸೀದಾ ಸಾದಾ ಇರ್ತಾರೆ. ಯಾವಾಗಲೂ ತಂದೆ ತಾಯಿ, ಅಣ್ಣಂದ್ರ ಹತ್ರ, ಅಕ್ಕಂದ್ರ ಹತ್ರ, ಸ್ನೇಹಿತರ ಹತ್ರ ಏನಾದ್ರು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ದೂರ ಇರ್ತಾರೆ. ಅವನು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಶಿಕಾಯತ್ ಅಂದರೆ ದೂರು, ಕಂಪ್ಲೇಂಟ್. ಹೀಗೆ ಮಕ್ಕಳು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಇರ್ತದೆ. ಹೀಗೆ ಇವರ ಬಾಲ ಸಹಜ ಸ್ವಭಾವವನ್ನು ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ನಗು ಬರುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಿಸಿದ್ದಾರೆ. ಪುಚ್ಕಾರ್ಕರ್ ತುಂಬ ಒಂದು ರೀತಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಉರಿದಿಂಬಿಸುವ ಹಾಗೆ, ಅವರಿಗೆ सांत्वना ಹೇಳುವ ಹಾಗೆ कवि बरेदिದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. माँ और बेटे के ऐसे सहज संबंध की कल्पना कर सूरदास जी ने अपने इस पद उसका मार्मिक चित्रण है. ತಾಯಿ ಮತ್ತು ಮಗು ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಯಾವ ರೀತಿ ಸಂಬಂಧವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಆ ಕಾಲ್ಪನಿಕ ಸಂಬಂಧವನ್ನು ಇಲ್ಲಿ सूरदास जी ಪದದಲ್ಲಿ ಚಿತ್ರಿಸಿದ್ದಾರೆ. प्रसिद्ध पद में कवि सूरदास ने कृष्ण की बाल लीला का वर्णन करते हुए उसके स्वभाव, भोलेपन एवं माता यशोदा के वात्सल्य का सुंदर चित्रण किया है. बच्चों, ಇಲ್ಲಿ ಈ ಪದ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ತಾಯಿ ಮತ್ತು ಕೃಷ್ಣನ ಬಾಲಲೀಲೆಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕೃಷ್ಣನ ಸರಳತನ, ಮುಗ್ಧತನವನ್ನು, ಯಶೋದೆ ವಾತ್ಸಲ್ಯವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಚಿತ್ರಣ ಮಾಡಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡೋಣ ಮಕ್ಕಳೇ, ಇದು दोहे ರೂಪದಲ್ಲಿದೆ. ಎಲ್ಲ ಗಮನ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. बच्चों, यह दोहे के रूप में है. मैं ध्यान से पढ़ता हूँ.
आप सभी यहाँ ध्यान देकर इस दोहे को सुनना चाहिए। मैया मोही बहुत की जाओ, मैया मोही दाऊ बहुत की जाओ, मोसों कहत मोल को लीनो, तो ही जसमत कब जायो। मैया मोही दाऊ बहुत की जाओ, मोसों कहत मोल को लीनो, तो ही जसमत कब जायो। कहाँ कहूँ ईर्ष के मारे, केल नहूँ नहीं जात, पुनि पुनि कहता कौन है माता, को है तुम्हारा तात। कहीं कहूँ ईर्ष के मारे, केल नहूँ नहीं जात, पुनि पुनि कहता कौन है माता, को है तुमरो तात। गोरे पुनि पुनि कहते कौन है माता, को है तुमरो तात। गोरे नंद जसोदा गोरी, गोरे नंद जसोदा गोरी, तुम कत श्याम शरीर, चुटकी दई दई हंसत ग्वाल, सब सी कई देत ग्वलवीर। गोरे नंद जसोदा गोरी, तुम कत श्याम शरीर, चुटकी दई दई हंसत ग्वाल, सब सी कई देत बलबीर। तू मोही को मार न सीकी, तू मोर न मारो सीकी, दाऊ कबू ना कीजै, दाऊ कबू ना कीजै। मोहन को मुख रिस समेत लकी, मोहन को सुख रिस समेत लकी, जसमति सुनि सुनि रीजै, जसमति सुनि सुनि रीजै। सुनु काना बलभद्र चबाई, सुनु काना बलभद्र चबाई, जन्मत ही को दूत। सुनु काना बलभद्र चबाई, जन्मत ही को दूत। सूर श्याम मोही गोधन की सौंहऊ माता तू पूत, सूर श्याम मोही गोधन की सौंहऊ माता तू पूत। मैया मोही दाऊ बहुत की जायो, मोसों कहत मोल को लीनो, तो ही जसमति कब जायो। मैया मोही दाऊ बहुत की जाओ, मोसों कहत मोल को लीनो, तो ही जसमति कब जायो। मैया मोही दाऊ बहुत की जाओ, दाऊ बहुत की जायो, मोसों मोत कहत मोल को लीनो, तो ही जसमति कब जायो, तो ही जसमति कब जायो। मैया मोही दाऊ बहुत की जाओ, मैया मोही दाऊ बहुत की जाओ। बच्चों, यहाँ सूरदास जी सुंदर ढंग से श्री कृष्ण की बाल लीला का वर्णन किए हैं। सूरदास जी बहुत सुंदर ढंग से कृष्ण की बाल लीला के बारे में चित्रित किए हैं। मैया मोही, मैया अम्मा, माँ, मैया का मतलब माँ, अम्मा, मदर। बच्चों सभी शब्दार्थ लिखिए, दाऊ, भैया, दाऊ भैया। भैया का मतलब यहाँ बलराम, बहुत अधिक, बहुत
खिजाना, खिजाना, चिढ़ाना, चिढ़ाना, चेष्टे माडो, चेष्टे माडो, चेष्टे माडो, चिढ़ाना, रैगिंग, रैगिंग, चिढ़ाना, रैगिंग, चिढ़ाना, रैगिंग, चिढ़ाना, चिढ़ाना, रैगिंग करना, चिढ़ाना, रैगिंग करना, मोसो, मुझे, मोसो, मोसो, मुझे, मोसो, मुझे, मोसो, मुझसे, मोसो, मुझसे, मोही, 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 मुझे, मोही, मुझे, मोसो, मुझसे, मोल, मूल्य, मूल, मूल्य, मोल, मूल्य, मोल, मूल्य यानी दाम, दाम, तो ही, तो ही, तो ही, तुझे, तुझे, निन्ननु, तुझी, निन्ननु, निन्न, जसुमती, 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 यशोदा, जसोदा, जसोदा, यशोदे, यशोदा, यशोदा, जायो, जायो, जन्म दिया, जन्म दिया, जन्म दिया, जन्म कुटड़ू, जन्म कुटड़ू, मोसो, मोसो मुझसे, मोसो मुझसे, नन्निंदा, मोसो मुझसे, नन्निंदा, फ्रॉम मी, फ्रॉम मी। बच्चों पहले दोहे को हम देखेंगे। मैया मोही दाऊ कबू किजायो, मौसम बहुत मोल को लीनो तोई जसमती कब जायो, कब जायो। मैया मोही दाऊ बहुत की जायो, मौसम बहुत मोल का लीनो तोई जसमती कब जायो। मैया अम्म मोही ನನಗೆ दाऊ दाऊ अण्ण बहुत ತುಂಬಾ ಕಿಜಾಯೋ ಕಿಜಾನ ಚೇಷ್ಟೆ ಮಾಡು, ಚಿಡಾನ ರ್ಯಾಗಿಂಗ್ ಮಾಡು, ಮೋಸೋ ನನಗೆ ಕಹತ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮೋಲ್ ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟು ಕೊಂಡುಕೊಂಡಿದ್ದೀಯಾ, ಲೀನೋ ಎಂದು ತಿಳಿ ನನ್ನ ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟುಕೊಂಡಿದೆಯಂತೆ, ತೋಯಿ ನೀನು, ತೋಯಿ ನೀನು, ಜಸುಮತಿ ಯಶೋದ ಕಬ್ ಜಾಯೋ ನಿನಗೆ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಳು, ನಿನಗೆ जन्म कोटड़ू। बच्चों पहला दोहे का विवरण देखेंगे। भाई बलराम के प्रति कृष्ण ने शिकायत का मोहक वर्णन किया गया है।
कृष्ण अपने माँ यशोदा से शिकायत करता है कि मुझे बहुत चिढ़ाता है या चिढ़ाता है। वह मुझसे कहता है कि तुम्हें यशोदा माँ ने जन्म नहीं दिया है बल्कि मोल लिया है। इससे गुस्से के कारण उसके साथ मैं खेलने नहीं जाता। माँ यशोदा कृष्ण माँ से शिकायत करते हैं, भाई मुझे बहुत चिढ़ाता है। वह मुझसे कहता है कि यशोदा माँ ने जन्म कब दिया है तुमको जन्म नहीं लिया है, मोल करके लिया है। इसी गुस्से के कारण उसके साथ मैं खेलने नहीं जाता, ऐसे माँ से पूछताछ करते हैं। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಮೊದಲನೇ ದೋಯದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಾಯಿಯಾದಂಥ ಯಶೋದೆಗೆ ದೂರನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. ತಾಯಿ ಯಶೋದೆ, ತಂದೆ ವಸುದೇವ್. ಕೃಷ್ಣನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ನೆನಪಿರಲಿ. ಕೃಷ್ಣನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಕೃಷ್ಣ माँ बाप माँ यशोदा पालती है देवकी कृष्ण का माता देवकी है, पिता वसुदेव। माँ यशोदा है, लेकिन यशोदा कृष्ण को पालते हैं, जन्म नहीं दिए हैं। जन्म देने वाली माँ है देवकी। यशोदा भी माँ यशोदा पालती है। माँ से शिकायत करते हैं, माँ यशोदा कृष्ण वो बलराम है ना, मुझे बहुत चिढ़ाता है। और कहते हैं यशोदा तुमने कब जन्म दिए हैं। माँ यशोदा तुम्हें जन्म नहीं दिए हैं, मोल करके लाया है। ऐसे दोस्तों के साथ बातचीत करता है, मुझे चिढ़ाता है, इसलिए भाई के साथ मैं खेलने के लिए नहीं जाता हूँ। मैया अम्मा दाऊ भैया बलराम बहुत अंदर अधिक खींचना चिढ़ाना चेष्टा माडो रैगिंग मोसों मुझसे मोही मुझे मोल मूल्य दाम बेले नन्नನ್ನು ಬೆಲೆ ಕೊಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ಯಾ तो ही तुझसे ನಿನ್ನ जसुमती जसोदा ಅಥವಾ यशोदा जायो जन्म दिया। दूसरा तो है ಮಕ್ಕಳೇ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? ಮಯ್ಯ ಮೋಯಿ ಅಮ್ಮ ನೀನು ನನ್ನನ್ನು ಅಣ್ಣನಿಗೆ ನೀನು ಹೊಡೆಯೋದಿಲ್ಲ, ಬಲರಾಮನಿಗೆ ದಾವು ಅಂದರೆ ಬಲರಾಮನ ಹೊಡೆಯೋದು ಕಲ್ತಿಲ್ಲ, ನನ್ನನ್ನು ಮಾತ್ರ ಹೊಡಿತೀಯಮ್ಮ, ನನ್ನನ್ನು ಅವನು ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಗೊತ್ತಾ, ನಿನ್ನನ್ನು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಕೊಂಡ್ಕೊಂಬಂದೀನಿ ಕಣೋ, ನಿನ್ನನ್ನು ದುಡ್ಡು ಕೊಂಡ್ಕೊಂಬಂದಿರ ಯಶೋದ, ನಿನಗೆ ಯಾವಾಗಪ್ಪ ನಿನಗೆ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟರವರು ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀನಮ್ಮ. ನಿನಗೆ ತಾಯಿ ಯಶೋದೆ ಯಾವಾಗ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟರು, ನಿನ್ನನ್ನು ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನಿನ್ನನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಚೇಷ್ಟೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವನ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಆಟ ಆಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅಮ್ಮನ ಹತ್ರ ಪ್ರೀತಿಯ ಕಂಪ್ಲೇಂಟನ್ನು ಅಮ್ಮನ ಹತ್ರ ಹೇಳ್ಕೊತಾನೆ. ಯಾರು? ಕೃಷ್ಣ. कहा कहूँ ही अरिस के मारे खेल न हूँ नहीं जात, पुण्य कहत है माता को है तुम्हारा तात। कहा हूँ ही अरिस के मारे खेल न हूँ नहीं जात, पुण्य कहत कौन है माता को हूँ तुम्हारा तात। बच्चों शब्दार्थ को लिखिए, पहला दो का शब्दार्थ आप सभी लिखे हैं, दूसरा दो का शब्दार्थ भी लिखना चाहिए। शब्दार्थ को लिखना चाहिए और घर में जाकर उसे बार बार पढ़कर याद रखना चाहिए, शब्द का अर्थ अच्छी तरह से जानना चाहिए। कृष्ण का माँ है देवकी, जन्म देने वाली माँ देवकी है, पालने वाली माँ यशोदा है। माँ
देवी की जन्म दी है बाप वसुदेव। सभी याद रखना चाहिए बच्चों। कन्नड़ में एक गाना है, यशोदे कृष्णನ ಬೆಳೆಸಿದರೇನು, ಯಶೋದೆ ಕೃಷ್ಣನ ಬೆಳೆಸಿದರೇನು, ದೇವಕಿಗೆ ಅವನು ಕಂದನಲ್ಲವೇ ಅಂತ ಇದೆ ನೋಡಿ. ವಿಶ್ವನಾಥನು ತಂದೆಯಾದರೆ ವಿಶಾಲಾಕ್ಷಿ ತಾಯಿಯಲ್ಲವೇ. ಈ ಒಂದು ಕನ್ನಡ ಸಿನಿಮಾದ ಹಾಡಿನಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಯಶೋದೆ ಕೃಷ್ಣನನ್ನ ಬೆಳೆಸ್ತಾಳೆ, ಅದರ ತಾಯಿ ದೇವಕಿಗೆ ಅವನ ಮಗ. कहाँ कहूँ ही ऋषि के मारे, खेल न हूँ नहीं जात, पुनि पुनि कहत कौन है मात, माता को है तुम्हारा तात. यही 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 मतलब ऋष, यही ऋष ऋष देखिए, ऋष ऋष अर्थ है क्रोध, ऋष क्रोध, क्रोध गुस्सा, क्रोध गुस्सा, सिट्टु सिट्टु. मारे के मारे, के मारे, के मारे, के मारे, के कारण, के कारण, के मारे के कारण. पुनि पुनि, पुनि पुनि, पुनि पुनि, पुनः पुनः, पुनि पुनि, पुनः पुनः, पुनि पुनि, पुनः पुनः. तुम्हारो, 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 तुम्हारे, तुम्हारो, तुम्हारे, तुम्हारे, तुम्हारो, तुम्हारे. तात, तात पिता, पिता फादर. ತಂದೆ, तुम्हारे निन्ना. पुनः पुनः, पुनः पुनः, पुनः पुनः, पुनः पुनः. बच्चों विवरण देखेंगे, दोहे का विवरण देखेंगे. ಕಾತ ಕಾವು ಋಷಿಕೆ ಮಾರೆ, ಅಮ್ಮ ನೀನು ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ನನ್ನನ್ನು ಹೊಡೆಯದಷ್ಟೇ ಕಲ್ತಿದ್ಯಾ ನೀನು. ನಿಮ್ಮಮ್ಮ ಯಾವಾಗ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಳೆ, ನಿನ್ನನ್ನು ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ನೀನು ಯಶೋದೆಗೆ ಜನ್ಮಿಸಿದ ಜನ್ಮವನ್ನು ತಾಳಿದ ಮಗು ಅಲ್ಲ ನೀನು, ನಿನ್ನನ್ನು ಕೊಂಡುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನೀನು ನನ್ನ ಮೇಲೆ ಮಾತ್ರ ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ತೀಯಾ. ಕೇಳನ್ನ ಈ ಜಾತ ಅವನ ಜೊತೆಗೆ ಆಟಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಅವನು ಈಗೆಲ್ಲ ಚುಡಾಯಿಸ್ತಾನೆ, ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಮಕ್ಕಳ ಎದುರುಗಡೆ ಅವಮಾನ ಮಾಡ್ತಾನೆ. ನನಗೆ ಅವಮಾನ, ಅವನಿಗೆ ಮಾತ್ರ ಬಹುಮಾನ ಕೊಡ್ತೀಯಮ್ಮ ನೀನು. ಇಲ್ಲ, ಅವನ ಜೊತೆಗೆ ಆಟಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ. ಪುನಿ ಪುನಿ ಖಾತೆ, ಪುನಃ ಪುನಃ ಹೇಳ್ತಾನಮ್ಮ ಅವನು. ಏನಂತ ಮಾತು ಕೌನ ಹೈ ಮಾತಾ, ನಿಮ್ಮಮ್ಮ ಯಾರು? ಹೂ ಈಸ್ ಯುವರ್ ಮದರ್, ಯಾರು ನಿಮ್ಮಮ್ಮ? ತುಮಾರೇ ತಾತ್, ಯಾರು ನಿಮ್ಮಪ್ಪ? ಯಾರಪ್ಪ ನಿಮ್ಮಪ್ಪ? ಕೌನ ಹೈ ಮಾತಾ, ನಿಮ್ಮಮ್ಮ ಯಾರು? ಹೂ ಈಸ್ ಯುವರ್ ಮದರ್. ತುಮಾರೇ ತಾತ್, ಹೂ ಈಸ್ ಯುವರ್ ಫಾದರ್, ನಿಮ್ಮಪ್ಪ ಯಾರಪ್ಪ? ನಿಮ್ಮಮ್ಮ ಯಾರಮ್ಮ? ನಿಮ್ಮಮ್ಮ ಯಾರು? ನಿಮ್ಮಪ್ಪ ಯಾರು? ಹೀಗೆ ಪುನಃ ಪುನಃ ಅವನು ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಅವನು ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ನನ್ನನ್ನು ಅವಮಾನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಗೋರೆ ನಂದ ಜಸೋದಾ ಗೋರಿ, ಗೋರೆ ನಂದ ಜಸೋದಾ ಗೋರಿ, ತುಮ್ ಕಥ ಶ್ಯಾಮ ಶರೀರ್. ಗೋರೆ ನಂದ್, ಗೋರೆ ನಂದ್, ನಂದ ಬಾಬಾ ಇದೆಲ್ಲ ಅವ್ರು ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾರೆ, ಯಶೋದೆ ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾರೆ. ನೀನಾಕಪ್ಪ ಕಪ್ಪಿದ್ಯಾ? ಯಾಕೆ ತುಂಬ ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿದೆ ನೀನು? ಅವರಪ್ಪ ನಿಮ್ಮ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅವರಿಗೆ ಜನಿಸಿದ ಮಗು ಆಗಿದ್ರೆ ಅವ್ರ ಥರ ನೀನು ಬೆಳ್ಳಗಿರ್ತಿದ್ಯಾ, ನೀನ್ಯಾಕೆ ಕರಿಯೇ ಇದೆಯಾ ನೀನು ಅಂತೇಳಿ ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆಗಾಗ ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ.
ಗೋರೆ, ಗೋರೆ ಅಂದರೆ ಬಿಳಿ ಬಣ್ಣ. ಜಸೋದ, ಯಶೋದೆ. ಗೋರಿ, ಗೋರಿ ಅಂದರೆ ಬೆಳ್ಳಗೆ, ಬೆಳ್ಳಗೆ. ಕತ, ಕತ ಅಂದರೆ ಕೆವು ಅಂತ. ಕತ ಅಂದರೆ ಕೆವು, ಕತ ಅಂದರೆ ಕೆವು, ಕೆವು. ಶ್ಯಾಮ್, ಶ್ಯಾಮ್ ಅಂದರೆ ಕಾಲ, ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. ಶ್ಯಾಮ, ಕಾಲ. ಡಾರ್ಕ್, ಡಾರ್ಕ್. ಶರೀರ್, ಶರೀರ್ ಶರೀರ, ಶರೀರ್, ಶರೀರ್ ಶರೀರ, ಶರೀರ್ ಶರೀರ, ಬಾಡಿ, ಬಾಡಿ, ಶರೀರ್ ಬಾಡಿ.